नमस्कार, मी हमीद बागवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. नमस्कार, बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. सांगोला पोलीस स्टेशनची मोठी कारवाई. 86 गौ वंशाचे केले सुटका. सांगोला येथे गौ वंश मोठ्या प्रमाणे तस्करी होत असल्याचे गोपनीय माहिती मिळताच सांगोला पोलीस स्टेशनचे पीआय विनोदजी घुगे साहेब यांच्या टीमने व पंढरपूर मंगळवेढा टीमने सांगोला येथील चिल्लारी भागात काही गोपनीय ठिकाणी गौ वंश बांधलेले निदर्शनात आले. त्या 86 गौ वंशाला ताब्यात घेऊन त्यांची येथून सुटका करून गौशाळेमध्ये रवाना करण्यात आले. यावेळी आमच्या चॅनलवरती संवाद साधताना सांगोला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पीआय विनोदजी घुगे साहेब यांची घेतलेली एक मुलाखत. साहेब, आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येतो आहेत. कारवाई काय झाली आणि कशा पद्धतीने? आज रात्री आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की सांगोला शहरातील भीमनगरच्या पाठीमागच्या चिल्लारीमध्ये गोवंश आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने सांगोला पोलीस स्टेशन, मंगळवेढा पोलीस स्टेशन आणि पंढरपूर येथील टीम एकत्र करून आम्ही गोपनीय माहितीच्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी चिल्लारीमध्ये आत लांब भाग होता. हा चिल्लारीमध्ये जाऊन पाहिला असता त्या ठिकाणी जवळपास बरीच गोवंश दिसली. त्या ठिकाणी गायी दिसल्या, त्यामध्ये खिलार गायी होत्या, इतर गायी होत्या. ते पाहिलं असता जवळपास 86 जनावरं गोवंश त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि त्यांना त्यांच्या ठिकाणावर सुटका करून आपण गोशाळेमध्ये जमा केलेला आहे. आणि जमा करून आता गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे. गुन्हा दाखल करून त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई होईल आणि जे आरोपी निष्पन्न होतील त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि हे जे जनावरं आहेत हे गोवंश आहे, सर्व गोशाळेमध्ये जमा केलेलं आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर साहेब, DYSP शिवपूजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे. सर, आपण जे गोवंश धरले ते सध्या आपण कुठल्या गौशाळेमध्ये पाठवतात? कुठल्या? हे जे आहे मांजरी येथील श्रीराम गोशाळेमध्ये आम्ही काय पाठवलेले आहेत. आता हे बाकीचे राहिलेले जे गोवंश आहे ते आम्ही सोलापूर येथील गोशाळेमध्ये पाठवत आहोत. तसंच माझं सर्व लोकांना आवाहन आहे की कोणी असं चोरून किंवा गैरप्रकारे असे गोवंश कटई करता येत असतील किंवा त्याचा अवैध वाहतूक करत असतील, इलिगल गोष्टी करत असतील तर ह्या गोष्टी चालणार नाहीत. जर कोणी असं करत असेल तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. सांगोल्यामध्ये ज्या काही म्हणजे समजा सांगोला म्हणा, बऱ्याच ठिकाणी म्हणा की ज्या बंदीगर आहेत गायींना, जित्रापांना, ते जे काही व्यवसाय करतात त्याच्या संदर्भात तुम्ही असं म्हणता की त्यांनी करू नये, आता केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असं तुमचं मत आहे? हो, बरोबर आहे. जो कोणी असं इलिगल गोष्टी करेल, बेकायदेशीर गोष्टी करतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. अधिनियम देखील लागलेला आहे आणि त्या दिवसात